पुणे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने भाजपा पर तीखा प्रहार किया। उन्होंने कहा कि भाजपा कभी सुसंस्कृत पार्टी थी, लेकिन अब पार्टी में नई भाषा आई है जो अस्वस्थ और चिंताजनक है। सुले ने कहा कि अरुण जेटली और सुषमा स्वराज जैसे नेताओं को उन्होंने भी आदर्श माना था, लेकिन अब भाजपा में संवाद की मर्यादा बदल गई है। मतदाता सूची को लेकर उन्होंने कहा कि लोकतंत्र में बोलने का अधिकार सबको है, लेकिन मतदार यादी में गड़बड़ी साफ दिख रही है। उन्होंने हरियाणा के आईपीएस आत्महत्या मामले में भी जांच की मांग की और कहा कि महाराष्ट्र में बढ़ते अपराध और भ्रष्टाचार चिंताजनक है। साथ ही उन्होंने मुख्यमंत्री से अपील की कि बड़बोले नेताओं को नियंत्रित करें, क्योंकि कटुता राज्य के ऐक्य के लिए हानिकारक है। त्यांना काही कागद दाखवायला होते बघा, हे आम्ही आधी सांगितलं होतं। विजय महायुतीचा होणार आहे, कुणाकडे काय विषय घेऊन जावे हे कळत नाही आणि काल शरद पवार गैरहजर राहिले, त्यामुळे पवार साहेबांना माहिती होती की याचं काय होणार नाही, ते राजकीय हुशार आहे। हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। आता तुम्हालाच सांगते पुढचा स्टोरी। काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली, तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या घरी गेले, ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता, त्या घरामध्ये लोकच नव्हती आणि ती जी काही नावं होती ती जागेवर नव्हती, ते लोक नव्हते, पत्ते नव्हते। हे मी म्हणत नाहीये, हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनल्सवर। म्हणजे आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही, याचा अर्थ मतदार यादीमध्ये घोळ आहे का? तर आहे। हा फक्त आमचा आरोप नाही आहे, डेटा ड्रिव्हन गोष्ट आहे। आता त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं तर त्याचं आपण काही करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। तुम्ही आता चिंता व्यक्त केली जाते, भांडणं होतात, जोश होतोय, आता दिवाळी पण येते, परत अनेक निवडणुका येत आहेत आणि वेगवेगळ्या शहरात असं काही वातावरण तयार केले जाते, ते कोण करते नेमकं? तुम्ही बघताय ना कोण करतंय, बोलणारे कोण आहेत तुमचं चॅनल दाखवतं। त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना खत पाणी घालणारं कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनलवरनं रोज आम्हाला कळतं ना। आता आम्हाला कसं कळणार अहिल्यानगरमध्ये कोण काय बोलले? ते तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं। पण सत्ताधारी पक्षातलेच ते आमदार आहेत, त्यांच्याच पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे, याचा अर्थ अजित पवारांचे आमदार सुद्धा त्यांचं ऐकत नाहीत असं होतो का? ते नाही मला सांगू शकणार, त्याचं उत्तर ते असतात पुण्यात खूप वेळा, तुम्ही त्यांना विचारा ना। पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन्स येतील पण जातील, पण एकदा ही जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही। हा राष्ट्र आणि हा देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनेच चाललेलं आहे। त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वाचाळ वीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा।